उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेबाबत चर्चा। तर शिवसेना उभाठाला पक्ष कार्यालय मिळणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मंत्री राम मोहन नायडूंनी थातुरमातुर उत्तर देऊन चौकशीच्या मागणीला बगल दिली। रोहित पवारांनी ट्विट करत व्यक्त केला संताप। धर्मस्वातंत्र्य विधेयकात कुणावरही अन्याय नाही। अनेक राज्यांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक आणलंय। विरोधकांनी आधी धर्मस्वातंत्र्य विधेयक वाचलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं। चाळीस दिवसांनंतर लागला संभाजीनगरमधील निवृत्त प्राध्यापकाच्या मृत्यूचा छडा। दृश्यम स्टाईल हत्या करत मृतदेह पुरल्याची आरोपींची कबुली। मुख्य सूत्रधारासह दोघांना बेड्या। नागपूरमध्ये 12वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। माइंड गेमच्या नादात एम्प्रेस मॉलच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारल्याची माहिती। आणि वन बॅटल आफ्टर अनादर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार। तर मायकल बी जॉर्डनला सिनर्स चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार। नमस्कार, मी प्रतीक्षा। न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली बातमी आहे। उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट झाली आहे। दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही याची आठवण करून देण्यासाठी ठाकरेंनी ही भेट घेतली। तसंच विधान भवनात ठाकरेंच्या पक्षाला पक्ष कार्यालय नसल्यानं ते मिळावे यासाठी मागणी करण्यात आली। येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांचे स्वतंत्र असे पक्ष कार्यालय मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली। आताची एक मोठी बातमी, एक तेलवाहू जहाज जे आहे ते गुजरातला पोहोचतंय अशी मोठी बातमी सध्या समोर येते। आपण पाहू शकता थेट दृश्य। एक तेलवाहू जहाज आहे ते आता गुजरात LPG चा एक जहाज आहे ते आता सध्या गुजरातला पोहोचतंय अशी महत्त्वाची माहिती समोर येते। आपण थेट दृश्य पाहू शकता। सध्या जे युद्ध सुरू आहे त्या युद्धामध्ये तेलवाहू जहाज जे आहे तर ते अनेक ठिकाणी येण्यास बंदी आहे। मात्र गुजरातला आता एक LPG जहाज पोहोचतंय अशी महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। भारतासाठी ही महत्त्वाची बातमी आहे। थेट दृश्य तुम्ही पाहू शकता। LPGचं जे जहाज आहे ते आता गुजरातच्या दिशेने येतंय आणि लवकरच गुजरातला पोहोचेल अशी माहिती सध्या देण्यात येते। याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रशांत, काय सांगाल? सध्या LPG जे आहे ते मोठं जहाज LPGचं हे आता सध्या येताना दिसतंय गुजरातला। बरोबर आहे। इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये महाराष्ट्रासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे। जी LPG ची अडचण संपूर्ण देशभरात वाटत होती त्या संदर्भात एक दिलासादायक निर्णय झालेला आहे। आणि आपल्याला माहित असेल की इराणनी त्यांच्या त्या हॉर्मुझ समुद्र खोलीतून तिथून त्यांना एक आपलं जहाज, या 4 जहाजांपैकी एक जहाज जे INS शिवालिक जे आहे ते भारताच्या दिशेने रवाना झालं आहे। आता थोड्याच वेळात ती मुंद्रा गुजरातमधील जे तिथे गुजरातमधलं जे तिथे पोर्ट आहे त्या पोर्ट पोहोचणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर साधारणतः 65 लाख टन LPG त्या गॅस त्या याच्यामध्ये जहाजामध्ये आहे। आणि महत्वाचं म्हणजे यातून एक मोठा दिलासा LPG आणि सोबतच LNG जे आहे, नॅचरल गॅस आहे, त्यांना देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे। नक्कीच, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर भारतासाठी एक दिलासादायक बातमी सध्या आहे। मध्य पूर्वेत युद्ध सुरू असतानाच आता 2 भारतीय जहाज हे LPG घेऊन गुजरातला पोहोचलेत। आखातातून 2 भारतीय जहाजे शिवलिक आणि नंदा देवी या सुरक्षितपणे हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून भारतात पोहोचलेत। तर आज शिवालिक गुजरातमधील मुंद्रा या बंदरावर पोहोचला आहे।
तर उद्या नंदा देवी गुजरातमधील कांडला बंदरावर पोहोचणार आहे. भारत सरकारच्या माहितीनुसार या दोन्ही जहाजांवर सुमारे 92,712 मेट्रिक टन इतका LPG आहे. शिवालिक आणि नंदा देवी व्यतिरिक्त भारतात येणारी इतर काही जहाजेही खाडी परिसरात स्टँड बायवर उभी आहेत. त्यांनाही सुरक्षितपणे भारतात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. आताची सर्वात मोठी बातमी आहे. मुंद्रा बंदरावर हे जहाज जे आहे ते पोहोचलं आहे. LPG आहे यात आणि मोठ्या प्रमाणात LPG घेऊन हे जहाज जे आहे ते आता गुजरातच्या बंदरावर पोहोचणार आहे. भारतासाठी खरं तर ही मोठी दिलासादायक बातमी आहे. तेलवाहू शिवालिक हे जहाज जे आहे ते आता लवकरच गुजरातच्या मुंद्रा बंदरावर पोहोचणार आहे आणि त्यामुळे आता एक मोठा दिलासा भारतीयांना मिळणार आहे. गेल्या अनेक दिवस याबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या. तेलवाहू जे जहाज आहे त्यांना परवानगी मिळेल की नाही अशा अनेक चर्चा सध्या सुरू असतानाच आता शिवालिक हे भारतात पोहोचलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोन जहाज जे आहे ते आपल्या भारताच्या दिशेने येत आहेत अशी माहिती होती. मात्र आता ते अखेर शिवालिक जे आहे त्या दोन जहाजांपैकी एक जहाज आता गुजरात मुंद्रा बंदरापर्यंत पोहोचलंय. तर भारतासाठी अखेर दिलासादायक बातमी समोर येते. मध्य पूर्वेत युद्ध सुरू असताना दोन भारतीय जहाज LPG घेऊन गुजरातला पोहोचले आहेत आणि आखातातून दोन भारतीय जहाजे शिवालिक आणि नंदा देवी सुरक्षितपणे आता हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करून भारतात पोहोचलेत. युद्धजन्य परिस्थितीमध्ये हे दोन जहाज भारताकडे सोडले गेले होते त्यावेळेस खूप चर्चा होती. मात्र आता ते अखेर गुजरातपर्यंत पोहोचले आहे आणि त्यासाठी आता भारताला एक मोठा दिलासा मिळणार आहे. आज शिवालिक गुजरातमधील मुंद्रा या बंदरावर पोहोचलंय तर उद्या नंदा देवी गुजरातमधील कांडला या बंदरावर पोहोचणार आहे. भारत सरकारच्या माहितीनुसार या दोन्ही जहाजांवर सुमारे 92,712 मेट्रिक टन इतका LPG आहे. प्रचाराला वेळ आहे ना. केरळ, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू इतर काही राज्यात पण इंधन टंचाईवर किंवा गॅस टंचाईवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यायला त्यांना वेळ. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही भूमिका घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती उद्भवणार आहे भविष्यात त्या संदर्भात सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र बोलून गांभीर्याने चर्चा करणं गरजेचं आहे. विधिमंडळात चर्चा केली पाहिजे दोन्ही आणि त्यासाठी दोन्ही विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेत्याची नेमणूक केली पाहिजे हे सगळे विषय मांडण्यासाठी. गुजरातला पुरेसं तेल उतरवलं जाईल, गॅस उतरवला जाईल पुढल्या 2 महिन्यासाठी. मी तुम्हाला सांगतो गुजरातला उतरवला जातोय. जहाज गुजरातला गेली की नाही आम्ही सांगितल्याप्रमाणे गुजरातला माल उतरवला आधी पूर्ण आणि मग उरलेला देश मेला तरी चालेल. देशाची जनता रांगेत उभी राहू द्या. पण मोदी हे फक्त गुजरातचे पंतप्रधान आहेत. अमित शहा हे गुजरातचे गृहमंत्री आहेत. बाकीचा देश जो आहे हा विरोधकांचा छळ करण्यासाठी. इंधनाची टंचाई आहे मान्य केलं पाहिजे. गॅसची टंचाई आहे हे मान्य केलं पाहिजे. देशभरामध्ये LPG साठी रांगा लागलेल्या आहेत हे मान्य केलं पाहिजे. मुंबई सारख्या मोठ्या शहरात बाहेर सुद्धा 40% हॉटेल व्यवसाय बंद पडलेला आहे आणि कामगार गावाकडे परत आहेत हे मान्य केलं पाहिजे. अनेक तीर्थक्षेत्रामध्ये मिळणाऱ्या प्रसादामध्ये कटौती केलेली आहे हे मान्य केलं पाहिजे.